मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार आहे। मात्र सरकारकडून अद्याप मागण्यांबाबत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये। जरांगे पाटलांनी थेट भेट घेणाऱ्या प्रसाद लाड यांनीही काही निरोप दिला नसल्याची माहिती आहे आणि त्यामुळे 28 मे पर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 30 मे पासून उपोषण करण्यावर जरांगे पाटील ठाम आहे। त्यामुळे सरकार दरबारी काय घडामोडी घडतात का ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। पुन्हा मी सरकारला बोलू देणार नाही। त्याला आता वेळ द्यायचा किती? 8 महिने वेळ दिलाय। शिष्टमंडळ येतं आणि जरांगेला काहीतरी सांगतं, जरांगे काहीतरी खोके घेऊन सेटलमेंट करून उपोषण थांबवण्याचं, आंदोलन थांबवण्याचा कार्यक्रम करतो। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला दिलेला 28 तारखेचा अल्टिमेटम उद्या संपतो। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या मध्यस्थीला अजूनही यश आल्याचं दिसून येत नाहीये। कारण लाड जरांगे यांच्यासोबत चर्चा करून गेल्यानंतर प्रसाद लाड यांच्याकडून कोणताही निरोप अजून जरांगे पाटलांना देण्यात आलेला नाही। त्यामुळे जरांगे पाटील उद्या 28 मे रोजी अंतरवाली सराटीत सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेतून ते 30 मे पासूनच्या आमरण उपोषणाची घोषणा करणार। 30 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये होणारं आमरण उपोषण हे कठोर स्वरूपाचं असेल असा इशारा यावेळेला जरांगे पाटलांनी दिला। माझी क्षमता ठेवतो माझ्या समाजाच्या लेकराबाळासाठी, माझ्या समाजाला मोठं करण्यासाठी, आणि मी ते क्षमतेनं 30 तारखेला जे आपलं आंदोलनाची घोषणा केलेली, फक्त मी आंदोलन जरा कठोर करतो। तेच मी उद्या जे 28 तारखेला उद्या सकाळी 10, 10:30, 11 वाजता प्रेस घेऊन ते जाहीर करणाऱ्या भूमिका। पुन्हा मी सरकारला बोलू देणार नाही। त्याला आता वेळ द्यायचा किती? 8 महिने वेळ दिलाय। वेळ द्यायचा किती? मुंबई आल्यापासून वेळ दिला। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला। या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया। हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं थांबवलेलं वाटप सुरू करावं। 29 मे पर्यंत मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं। कुणबी नोंदी सापडलेल्या 58 लाख मराठ्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या। सातारा गॅझेटियरनुसार तातडीनं GR काढा। 1994च्या धर्तीवर सातारा, कोल्हापूर आणि पुणे संस्थांचा प्रलंबित GR काढा। राज्यातील मराठ्यांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावे। सगळ्या योजना पुन्हा सुरू करा। एकही योजना बंद होऊ नये। आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाला महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा। आरक्षणासाठी नेमलेली मंत्रिमंडळ समिती बरखास्त करा। आरक्षणासाठी नव्यानं समिती स्थापन करा, अशा मागण्या मनोज जरांगे पाटलांच्या। दरम्यान जरांगे पाटील यांच्या मागण्या कधीही पूर्ण होणार नाहीत। त्यांच्या मागण्या घटनाबाह्य असल्याचं म्हणत OBC नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र डागलंय, तर मध्यस्थीसाठी येणाऱ्या नेत्यांवरही वाघमारे यांनी निशाणा साधलाय। मनोज जरांगे यांच्या मागण्या चुकीच्या आहेत। मागण्या ज्या अशक्य गोष्टी त्या शक्य करण्यासाठी मनोज जरांगेचा प्रयत्न आहे। ते डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानात बसत नाही, ते कधीही मान्य होणाऱ्या गोष्टी नाहीत। परंतु शिष्टमंडळ येतं आणि जरांगेला काहीतरी सांगतं, जरांगे काहीतरी खोके घेऊन सेटलमेंट करून उपोषण थांबवण्याचं, आंदोलन थांबवण्याचा कार्यक्रम करतो आणि नंतर त्या गोष्टी नाही झाल्याच्या नंतर, समाजाला वेड्यात काढल्याच्या नंतर मग पुन्हा समाजाला पुन्हा वेड्यात काढण्यासाठी त्या शिष्टमंडळात आलेल्या, उदाहरणार्थ जे मंत्री येऊन भेटून गेले, आश्वासन देऊन गेले, त्या लोकांना शिव्या देण्याचं काम करतो। हे उगं काहीतरी चाललेलं नाटक आहे। सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चाललेली कुठेतरी सेटलमेंट आहे। जरांगे पाटील यांचा अल्टिमेटम संपण्यासाठी अवघा 1 दिवस उरलाय। त्यानंतर जरांगे पाटील हे 30 मे पासून उपोषणाला सुरुवात करणार आहे। जरांगे पाटील यांचं हे 9वं उपोषण असणार आहे। आतापर्यंत जरी सरकारकडून जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नसला तरी जरांगे पाटील उपोषण सुरू करण्याआधीच राज्य सरकारकडून काही हालचाली होतात का याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।